नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूयात 8 ते 14 नोव्हेंबरपर्यंतचं मिथुन राशीचं भविष्य. करिअर किंवा व्यवसाय. नवीन कल्पना सुचतील आणि त्यावर काम सुरू होईल. ऑफिसमध्ये काही तणाव येईल, पण संवादाने तो सुटेल. बिझनेस करणाऱ्यांनी नवीन करार करताना नीट विचार करावा. आर्थिक. थोडा अनपेक्षित खर्च होऊ शकतो. बचत वाढवण्यावर लक्ष द्या. गुंतवणुकीसाठी आठवड्याच्या शेवटी चांगला काळ. प्रेम. नात्यात गोडवा टिकवा. छोट्या गोष्टींवर वाद नको. सिंगल असाल तर कुणाशी नवीन ओळख होऊ शकते. जुन्या नात्यात गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता वाढेल. नवीन विषय समजून घेण्यात उत्साह वाढेल. स्पर्धा परीक्षेत चांगले निकाल मिळण्याची शक्यता. कुटुंब. घरात थोडे मतभेद होतील, पण समजूतदारपणे सगळं नीट होईल. प्रवास किंवा कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते. आरोग्य. डोकेदुखी, ताण किंवा थकवा जाणवू शकतो. ध्यान, योग व पुरेशी झोप उपयुक्त ठरेल. सल्ला. बोलताना विचारपूर्वक शब्द वापरा. वेळेचं नियोजन ठेवा. घाई टाळा. संयम आणि सकारात्मक दृष्टी ठेवा. यश नक्की मिळेल. मिथुन राशीबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर कामात थोडा तणाव, पण शेवटी यश मिळेल. खर्च वाढेल. बचत सांभाळा. प्रेमात गोडवा व समजूतदारपणा ठेवा. अभ्यासात लक्ष केंद्रित करा. आरोग्य थोडं सांभाळा. विश्रांती घ्या. मिथुन राशीचे लोक बोलके, चतुर आणि हुशार असतात. नवीन गोष्टी शिकायला आवडतात. एकाच वेळी अनेक काम करतात. स्वभावाने उत्साही, पण कधी-कधी अस्थिर. मित्रमैत्रिणीत लोकप्रिय, पण निर्णय घेताना गोंधळतात. थोडक्यात चपळ मेंदू, बोलक्या कल्पना हाच मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत चॅनलला नक्की जोडून राहा. थँक्यू.